नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे AJV. आणि 8 ते 10 महिन्यानंतर आज ट्रेकिंग करतोय. आणि जो किल्ला आहे तो म्हणजे माणिकगड. आणि हा माणिकगड आहे पनवेलमध्ये, पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचं गाव म्हणजे वशिवली, वडगाव किंवा तुम्ही पायथ्याचं गाव ठाकूरवाडी म्हणू शकता. आता हा जो किल्ला आहे, हा किल्ला करण्यासाठी तुम्हाला बाकीचे किल्ले केलेल्याचा एक्सपिरियन्स पाहिजे. कारण की यासाठी हा किल्ला करताना थोडासा कन्फ्युजन, रस्ता चुकणं, रस्ता इकडे तिकडे भटकणं या केसेस जास्त झालेल्या आहेत. मग तुम्ही इकडे येताना एकट्याने येणं थोडंसं धोकादायक वाटतंय. म्हणून मी आज माझ्यासोबत काही नवीन मित्र आहेत, माझ्यापेक्षा लहान आहेत वयाने, तर हे सगळ्यांना घेऊन आलोय जे इच्छुक आहेत. काही लोकांचा पहिल्यांदा ट्रेक आहे, तर काही लोकांचा 5वा ते 7वा आहे. कॅमेऱ्याच्या पाठीमागे जो आहे तो सुभाष आहे. सुभाष मी नंतर ओळख करून देतो. पण बाकीचे हे जे आहेत नवीन मंडळी माझ्यासोबत, माझ्यापेक्षा लहान असलेली पण त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे, ते आपापला नावं सांगतील. आणि नावं सांगितल्यानंतर त्यांचा कितवा गड आहे हे पण सांगतील. पहिलं आपण याच्यापासून सुरुवात करू. माझं नाव यश टेमकर आहे आणि हा माझा 7वा किल्ला आहे. माझं नाव इंद्रजित भुजबळ आहे आणि हा माझा पहिलाच किल्ला आहे. ह्याच्यामुळे उशीर झालाय सकाळी. माझं नाव सिद्धेश आहे, हा माझा पहिलाच किल्ला आहे. माझं नाव प्रज्वल आहे, हा माझा 5वा किल्ला आहे. माझं नाव साहिल आहे, हा माझा 6वा किल्ला आहे. हा पठार क्रॉस करून आम्ही पुढे आलोय. आणि इथे चालत असताना तुम्हाला चढ उतार करावा लागेल. आणि पुढे जाताना इथून आता सध्या आम्हाला जंगलवाला एरिया चालू झालाय. तर जंगलातून जाताना काही वेळेला आपल्या डाव्या बाजूला चालत असताना आपल्या डाव्या बाजूला गड आहे, लक्षात ठेवायचा. तर चालत असताना कधी कधी आपण गडाची दिशा विसरतो, गड विसरतो आणि आपला जो रस्ता पाहिजे तो विसरतो आपण नेहमी. असं माणिकगडच्या बाबतीत खूप वेळा झाले, जेवढ्या मी व्हिडिओ पाहिलेत आणि जेवढं मी लोकांकडून ऐकलं तेवढं. तर चालत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की गडाची दिशा कुठे आहे, गड कुठे आहे, उगवती सूर्याची दिशा कोणती, हे सगळं माहीत असताना तुम्ही गड सर करत असताना तुम्हाला जास्त अडथळा येणार नाही. राहिली गोष्ट या इथल्या वातावरणाची, इथल्या झाडांची वगैरे, तर झाडामुळे थोडंसं थंडगार हवा येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारची पक्षी वगैरे आहेत. आणि जेवढं माझ्या वाचनात आलंय, पक्षी तर आहेतच, कारण की बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे एवढं मोठं. आणि इथे कोळी म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पायडर म्हणतो, तेही मोठ्या प्रमाणात आहेत. आणि इतर कीटक वगैरे, छोटी छोटी पक्षी वगैरे आहेत. फुलपाखरं पण तेवढ्याच प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत. आणि तुम्ही इथे येणं तितकंच चांगलं आहे. अशी जी चिन्ह आहेत म्हणजे तुम्ही बरोबर चाललाय. आणि जर तुम्ही जात असाल तर तुम्ही अशी दगडं घेऊन, किंवा जर तुमच्याकडे एखादी काही खून असेल, किंवा तुम्ही जर का एखादा कापड असेल, तर तुम्ही तो झाडाला किंवा तुम्ही ह्याच्याकडे ठेवून तुम्ही त्याची खून करू शकता. किंवा तुमच्यामुळे जो दुसरा येणारा ट्रेकर असेल किंवा ट्रेकर्स मंडळी असतील, तर त्यांना परफेक्ट समजेल की आपण बरोबर चाललोय ते. आता ही जे खुणा आहेत, या खुणावरूनच आम्ही चाललोय पुढे. आणि जर कुठे आम्हाला समजत नसतील, तिथे आम्ही दगडाचं काहीतरी असं बनवून ठेवू आणि दुसऱ्यांना पण आमच्यामुळे हेल्प होईल असं. आत्ता तुम्हाला मी जी खून दाखवत होतो, जी दगडं तुम्हाला दाखवत होतो, तिथून चालत असताना माझ्या उजव्या बाजूला मला अचानक हे झाड दिसलं. पूर्णपणे पांढरं आहे आणि सगळी झाडं ही तुम्हाला हिरवीगार दिसतील. झाडं दिसतील, हिरवीगार वगैरे आहेत खूप. आणि मला हेच एक झाड फक्त पांढरं दिसलं, खोडापासून, त्याच्या मुळापासून ते पूर्ण त्या टोकापर्यंत, फांद्यांपर्यंत. हे एकमेव झाड आहे जे मला फक्त पांढरं दिसतं. आणि मी हे निसर्गात पहिल्यांदा बघतोय. 27 गड किल्ले फिरलोय, पण मला हे पहिल्यांदा असं झाड दिसलंय. आणि काहीतरी नवल आहे, युनिक आहे काहीतरी, है ना. आम्ही रायगडला गेलतो तेव्हा त्यांनी गडाच्या प्रत्येक पायथ्याशी किंवा गावामध्ये मारुती का असतं त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं.
अच्छा, तुला माहिती असेल तर तू सांग आता. मला गडाचं फक्त माहिती आहे की प्रत्येक गडाच्या पायथ्याशी हा जो मारुती असतो तो असतो चपट्या मारुती. म्हणजे ह्याचा अर्थ तो त्याच्या शेपटीने आणि हाताने एक अशी आपण जोरात चापट मारतो ना, तसंच तो ज्या गडावरती ज्या वाईट शक्ती येत असतात किंवा काही संकट असेल तर त्यांच्यापासून ती जागा सुरक्षित राहावी किंवा गड सुरक्षित राहावा, त्यासाठी प्रत्येक गडाच्या पायथ्याशी असा एक चपटा मारुती असतो. सही आहे, तुझ्यामुळे आम्हालाही माहिती मिळाली. जवळपास 80 ते 85% जंगलातली तंगडतोड करून आलोय आणि काही ठिकाणी खुणा वगैरे होत्या, त्या खुणेवरून आम्ही आलोय, पोचलोय इथे. आणि जेव्हा तुम्ही एकदम डाव्या बाजूला येता म्हणजे तेव्हा तुमच्या डाव्या हाताला एक हनुमानाचं मंदिर आहे, गडरक्षक हनुमान. आणि या हनुमानाच्या मंदिराला पाया पडून थोडंसं आमच्याकडून जे काही होईल, एखादा नैवेद्य जे आम्ही आणलंय आणि थोडीशी पूजा करून आमच्या पद्धतीने इथून आम्ही पुढे आता प्रवास करतोय वरती चालायला. आणि आता मी जिथून आलो तो आहे प्रवेशद्वार या गडाचा. तर त्याला गणेश दरवाजा म्हणतात की कोणता प्रवेशद्वार म्हणतात मला अजून काही माहिती नाही, त्या बोर्डवरती पण असं काही व्यवस्थित लिहिलेलं नाही. आणि इथे आल्यानंतर हे पाण्याचं टाकं आहे, हे पाण्याचं टाकं घाण आहे, त्यामुळे कोणीही यामध्ये पाणी प्यायची कोणी हे करू नका, पाणी पिऊ नका, कारण की याच्यामध्ये पाणी खराब आहे. आता मी सरळ जातोय आणि माझ्या समोर आहे तटबंदी. ही गडाची पहिली तटबंदी दिसते आणि त्याच्या उजव्या बाजूला वरती वळसा घालून मग आपल्याला गडावरती पोहोचायचं आहे, अजून 10 मिनिटं. आणि जवळपास मी रस्ता चुकलो होतो, माझ्यामुळे पोरं पण चुकली आणि परत आम्हाला तिथून खाली यायला 15-20 मिनिटं लागली. त्या 15-20 मिनिटांमध्ये आम्ही गड चढलो असतो, पण प्रॉब्लेम असा आहे की गडावरती काही खानाखुणा नसल्यामुळे आम्ही पण हा गड फिरत आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की तुम्हाला हा गड जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वळसा घालून यावं लागतं, गडाला गोल 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 फिरत यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला दमछाक होऊ शकते, तुमची छाती फुलू शकते श्वासाने, काळजी घ्या, पाणी ठेवा, चक्कर येऊ शकते. गडाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलोय आम्ही आणि जवळपास 3 ते 3.5 तास लागले. आणि मला पहिल्यांदा एवढे वेळ लागलाय मला, कारण की दमछाक होते, रस्ता चुकलो होतो जसं मी सांगितलं. ठीक आहे, आता आलो वरती वगैरे, थोडासा आम्ही पॉवर नॅप घेतला 10-15 मिनिटाचा, पाणी वगैरे पियालो. गडावरती आसपास तुम्हाला कुठेच झाड नाही दिसणार. साईडला प्रवेशद्वार आहे, तिथे आम्ही एका कोपऱ्यात बसून सावलीचा आनंद घेतला, पाणी वगैरे पियालो. आता गडावरची जी काही थोडीशी माहिती आहे, गडावरची जे काही वास्तू वगैरे आहेत त्याचं मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. त्याच्या बाजूला माझ्या उजव्या हाताला सुभाष तिकडे दाखव, तिथे पाण्याचं टाक आहे. आणि जर तुम्ही या मंदिरात, हे मंदिर कोणतं आहे, या मंदिरात कोणतं आहे याची कल्पना नाही आहे, पण या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि त्याच्या पाठीमागे एक शिलालेख किंवा दगड आहे, त्या दगडावरती शेंदूर लेपलेला आहे आणि ते कोणत्या देवाचं मंदिर आहे हे अज्ञात आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर इकडे आहे प्रवेशद्वार. आता हे प्रवेशद्वार हे आम्ही ज्या प्रवेशद्वारातून आलो त्याच्यापेक्षा हे मोठं प्रवेशद्वार आहे, पण या प्रवेशद्वारामध्ये खाली तुम्हाला रस्ता दिसणार नाही, खाली खोल दरी आहे. पण इथे रस्ता असावा की नसावा ह्याचे काही खाली औषध दिसत नाहीत. पण मला कुठेतरी थोडीशी दगडं दिसली मगाशी, मी पोरांना पण दाखवली, कदाचित तिथे रस्ता असू शकतो. पण इंग्रजांच्या काळात किंवा इथल्या गडावरती आक्रमण झाल्यानंतर इथली जी काही म्हणजे रस्ता वगैरे आहे, मार्ग आहे, हा कदाचित त्या आक्रमणामुळे तुटला गेला असावा. तर पुढे गेल्यानंतर हा प्रवेशद्वार झाला आणि इथून पुढे आल्यावर त्या बाजूने दिसते तटबंदी, तिकडे ती आहे तटबंदी. ती तटबंदी मी नंतर दाखवतो. तिथे थोडेसे अवशेष आहेत तटबंदीचे. आणि इथे आहे गणेशपट्टी. ही गणेशपट्टी कदाचित या रस्त्याला गणेशपट्टी म्हणावेत किंवा या दरवाजाला गणेशपट्टी म्हणावेत, पण मला असं वाटतं गणपती बाप्पाची इथे मूर्ती आहे म्हणजे हा गणेश दरवाजा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आता इथे हा दरवाजा एवढा सुंदर दिसतोय आणि हा एकमेव असा व्यवस्थित
आणि अजूनही नीट नेटका असा प्रवेशद्वार आहे. आम्ही गणेशपट्टी म्हणजेच गणेश दरवाजापासून आम्ही वरती आलो आणि आल्यानंतर उजव्या बाजूला एकदम तुमच्या उजव्या बाजूला इथे एक छोटे खानी मंदिर आहे. पण हे मंदिर आहे की नक्की काय ह्याची काही कल्पना अजून तरी मला नाही आली. पण तुम्ही जर या साईडला आला आतमध्ये आल्यानंतर अजून एक राईट छोटा घेतल्यानंतर इथे एक हा शिवलिंगाचा आकार दिसतोय. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या शंकर महादेवाचा जे आपल्याला आकार असतो तो असा गोलकार असतो आणि इथून पाणी वगैरे वाहतं. म्हणजे गडावर जे बाले किल्ला आहे बाले किल्ल्यावरचा हा एकमेव मोठा तलाव आहे किंवा जलाशय आहे छोटासा. आणि हा तलाव जितका मोठा आहे त्याच्यापेक्षा याच्यात पाण्याची कॅपॅसिटी तेवढी चांगली आहे. पण आत्ता सध्या डिसेंबर महिना आहे पण पाण्याची पातळी खाली गेले आणि पाणी एवढं काही स्वच्छ नाही. त्यामुळे उगाच कोणती रिस्क पण घेऊ नका आणि या पाण्यात उतरण्याची तेवढी तुम्ही डेअरिंग पण करू नका. आता ह्याच्या खाली लिहिलं आहे हा बाले किल्ला लाल अक्षरामध्ये बाले किल्ला. आता बाले किल्ला म्हणजे काय मी भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की बाले किल्ल्याचा एक अर्थ काय गडाचा सर्वात उंच जो टोक आहे गडावरती जेवढे काही वास्तू आहेत म्हणजे सदर सभागृह तलाव किंवा इतर इमारती त्याला बाले किल्ला म्हणतात. लक्षात ठेवा. इथे एक छोटे खाली आणि सुंदर असं मंदिर आहे अप्रतिम. या निरगुडाच्या झाडाखाली ते म्हणजे महादेवाची पिंड आहे. सुभाष थोडा जवळ आहे आणि नंदी महाराज आहेत मला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला इथे भगवान शंकरांची पिंड आहे पवित्र अशी. आणि इथे जिथे मी बसलोय तिथे पत्र आहे आणि इथे जेवायला आम्ही आमचा जो काही खाऊ आणलाय ते खायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता या मंदिराचं दर्शन घेतो आणि आम्ही सगळे इथे आमचा जो काही आत्ता खाऊ आहे तो खातो. सगळेजण खूप थकलेत. सगळ्यांना खूप जास्तच कंटाळा आलाय कारण की जवळपास 3 तास पोरं कुठेतरी रस्ता चुकले होते आणि 10 मिनटं 15 मिनटं बोलून सगळी पोरं थकलेली आहेत. आता सगळेजण खाऊ खातो थोडासा गडावरती एन्जॉय करतो आणि परतीच्या प्रवासाला आम्ही लागतो. दरवाजा आहे याला मुख्यतः काही ठिकाणी चोर दरवाजा म्हणतात. आणि इथून जर तुम्ही खाली जाल तर इथे काही रस्ता वगैरे नाही पण इथल्याच डाव्या बाजूला इथे एक छोटे खाण्याचा एक बुरुज दिसतोय. पण तिथे जाणं कठीण आहे आणि मी तिथे जायची काही एखादी रिस्क घेत नाही. आता मी जिकडे जातोय माझ्या समोर आहेत वाड्याचे अवशेष म्हणजे काही सदर वास्तू आहेत आणि उजव्या बाजूला आहे राष्ट्रध्वज राजध्वज तो बघून आज माझ्या हातात तर काही कॅमेरा नव्हताच. माझा कॅमेरा म्हणजे मोबाईल हा सुभाषच्या हातामध्ये होता आणि सुभाषने अक्षरशः माझी पायथ्यापासून ते गडावरती येईपर्यंत माझी व्हिडिओ काढले त्यांनी. आणि मी आत्ता प्रॉपर ब्लॉगिंगसाठी मी हातात कॅमेरा घेतला आहे आणि थँक्यू सुभाष की त्यांनी एवढं माझं सहकार्य केलं आहे. मोस्ट ऑफ टाईम त्यांनी व्हिडिओ शूट केलेत मोस्ट ऑफ टाईम त्यांनीच फोटो शूट केलेत. खूप जास्त त्यांनी फोटो क्लिक केलेत खूप जास्त त्यांनी व्हिडिओ क्लिक केल्यात आणि कुठल्याही क्षणी तो थकला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू सो मच सुभाष. आम्ही सकाळी 9:45 चालू केलं आहे ट्रेकिंग आणि आम्ही 12:15 वाजता वरती पोहोचलो. 12:15 वाजता वरती पोहोचल्यानंतर 10 मिनिटाचा एक पॉवर नॅप घेतला पाणी पिलो आणि गडावरचे सगळे काही अवशेष बघितले आणि मी पण थोडं काही शूट केलं. आता पोरांना जाम भुका लागल्यात आणि कोणी तक्रार नाही केली की आम्हाला त्रास होतोय पाय दुखत आहेत चक्कर येते गरम होते काही नाही. सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांनी तेवढंच कष्ट घेतले वरती यायला आणि सगळ्यांना भुका लागले आणि सगळ्यांनी जास्त करून चणे आणले. सुभाषनी भाकरी आणली भाकरी आणि चटणी आणली बाकीच्यांनी चणे आणलेत आणि मी काय आणलं असेल कोणी गेसच नाही केलं अजून. चटणी भाकरी मी चकले आणलेत. एकदम मस्तपैकी आमचं जेवण झालंय. कोणी चणे आणलेले सुभाषनी तर चटणी आणि भाकरी आणलेली आणि मी चकल्या आणलेल्या आणि एवढं भारी वाटलं ना पोट भरलं एकदम गच्च आणि सगळ्यांनी मिळून मिसळून खाल्लं. आता आम्ही चाललोय पाण्याच्या टाकीच्या इथे कारण की आम्हाला हात धुवायचे आणि थोडंसं फ्रेश होतं कारण की चेहरा खूपच हे झाला आहे
आणि थोडंसं तोंडावरती पाणी मारल्यानं थोडंसं थकवा कमी होईल आणि थंड वाटेल. आता आम्ही हात वगैरे धुवून घेतो. तर मंडळी आमचा झालाय गड पूर्ण बघून. आत्ता वाजलेत जवळपास 2:45 वाजलेत. आता आम्ही खाली उतरायला घेतोय आणि या सगळ्या नौख्यांसोबत मी गड पूर्ण केला. हा जवळपास 3 ते 3.25 तास लागले. आता जिथे उभा आहोत तिथेच आम्ही जेवलो. सगळ्यांनी 2-2 जण जाऊन सगळ्यांनी हात वगैरे धुवून थोडेसे फ्रेश झाले पाण्यामध्ये. आणि आता मला यांना विचारायचं की तुम्हाला कसं वाटलं गड पूर्ण करून? किती चॅलेंजिंग होतं? चॅलेंजिंग होता. हा तुला चॅलेंजिंग होतं. सुभाष तुला कसं वाटलं? एकदम मस्त. मला खूप चांगला एक्सपिरियन्स वाटला. आफ्टर कलावंतीन मी खूप अवघड गड मला वाटते की मी हा केला असेल खूप दिवसांनंतर, कारण खूप टाइम लागला चढायला. बरं, तसे 3.25 तास लागलेत. आणि आजची जे काही व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, ते सगळे सुभाषनी क्लिक केलेले आहेत. थँक्स टू यू. आणि मला सिद्धेशला विचारायचं, सिद्धेश कसा वाटला तुला गड? मस्त होता. अजून काय अजून काय नाही. आता आम्ही गड खाली उतरायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली, ते म्हणजे की या गडाबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी. तर आता या गडाची जास्त माहिती उपलब्ध नाही. जेवढी मी शोधली, जेवढी मी काही चाळली गुगल क्रोम वगैरे इथून ज्या प्रकारे मी वाचतो, त्यात मला जास्त काही माहिती नाही मिळाली. पण या गडाला घेरा माणिकगड सुद्धा म्हणतात. आता घेरा माणिकगड म्हणजे का? कारण की तुम्हाला या गडावरती येण्यासाठी तुम्हाला 2 वेळा ते 2.5 ते 3 वेळा तुम्हाला घेरा घालावा लागेल. पहिल्यांदा तुम्हाला जंगलात यावं लागेल. जंगलातून तुम्हाला हनुमान मंदिरापर्यंत यावं लागेल. तिथून तुम्हाला गडाला बळसा मारून यायचं आहे. म्हणजे एकदम जर गड असा असेल तर तुम्हाला फिरून पूर्ण यायचं आहे. कारण की गडाला स्ट्रेट अशी कुठे यायला वाट नाही. आम्ही मगाशी बघत होतो, पण आमच्याकडून तो रस्ता चुकला आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून कोणाच तरी काहीतरी झालं असतं. म्हणून आम्ही खाली उतरलो आणि आम्ही गड फिरून आलो आणि आम्ही शेवटी वरती आलो. 3 तास लागले, पण आम्ही शेवटी गडावरती आलो. आता हा जो गड आहे, हा गड मोडतो कोकण प्रांतामध्ये. आणि या गडाच्या डाव्या बाजूला म्हणजे ती पुणे आणि लोणावळा असा प्रदेश येतो. तर माझ्या इथून जो पुणे आणि मावळ प्रांत येतो आणि माझ्या उजव्या बाजूला कोकण म्हणजे रोहा, पेन आणि नंतर मग अरबी समुद्र असा भाग येतो. तर या दोघांच्या दळणवळण यांच्या संरक्षणासाठी या किल्ल्याची बांधणी झाली होती. तर हा किल्ला कोणी बांधला, कोणी बनवला, याचं कोण करविता होता, याची कुठलीही माहिती मला अद्यापर्यंत मिळालेली नाही. पण असं सांगितलं जातं, जेवढी मी माहिती गोळा केली तेवढी, कान्होजी आंग्रे आहेत म्हणजे आपल्या स्वराज्याचे सरखेल, त्यांनी कान्होजी आंग्रेंनी 1700 मध्ये या किल्ल्याचा ताबा मिळवला होता अशी एक नोंद बघायला मिळते. त्याच्यानंतर या किल्ल्याचा कुठेही जास्त उल्लेख मला सापडला नाही माझ्या वाचनामध्ये. तर इथून जे काही शहर जवळ आहे ते म्हणजे पनवेल, पेन, रोहा आणि नंतर मग कोकण प्रांत. तर ही जवळची म्हणजे शहरं आहेत, गावं आहेत. आणि इथून जर का तुम्ही डाव्या बाजूला बघाल तर मग इर्शाळगड, किल्ला कलावंतीन, प्रबळगड, मोरबे धरण, त्यानंतर मग सोंडाई आणि कर्जतकडचं. आणि माझ्या उजव्या बाजूला कोकण प्रांत येतो म्हणजे रायगड, सुधागड असे मोठमोठे किल्ले येतात खाली. आणि जर माझ्या पाठीमागे तुम्ही बघाल तर मग पनवेल, नवी मुंबई, मुंबई आणि मुंबई जवळचे इंग्रजांचे त्या काळातले जे काही किल्ले होते हे आपल्या दृष्टिक्षेत्रात पडतात. हा जो गड आहे, हा गड महत्त्वपूर्ण आहेच दोन्ही प्रांतांसाठी आणि इथल्या आजूबाजूच्या परिसरासाठी. तुम्ही हा गड नक्की पूर्ण करा. गड करत असताना थोडं तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, पायपीट करावी लागेल, जंगलमध्ये तांगड करावी लागेल, पाणी तुम्हाला भासेल कुठेतरी, पावसाळ्यातही तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्ही हा गड पूर्ण करताना तुम्ही चुकू शकता. ही फक्त तुमच्याकडून एक चूक होऊ शकते. त्यासाठी कमानी आहेत, काही चिन्ह आहेत, काही खूण आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा आधार घेऊन तुम्ही हा गड पूर्ण करू शकता. गड पूर्ण करण्यासाठी वेळ लागतोच, त्याबद्दल नो डाऊट. कारण की गड तेवढंच फिरणं वगैरे होतंय, पण गडावरच्या ज्या इतर काही वास्तू आहेत त्या अजूनही या गडाच्या आणि या इतिहासाचा साक्ष देत उभा आहे.